विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी स्वाती पाटील आजच्या या व्हिडिओमध्ये SPM पॉलिटेक्निकच्या वतीने तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 5व्या चॅप्टरला सुरुवात करतोय. कॉम्प्रेन्शन युनिट 2 चे 4 चॅप्टर आपण स्टडी करून झालेले आहेत आपले आणि आता आपण 5वा इलेक्ट्रॉनिक वेस्ट नावाचा चॅप्टर स्टडी करतोय. My dear students, we are going to continue with the next 3 paragraphs of the 5th chapter Electronic Waste. See, we are going to start with the first paragraph. I will read it and definitely you are going to understand each and every word of the passage. My dear students, you should have to listen the whole video properly. Otherwise, you can't understand the chapter. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की पूर्ण व्हिडिओ ऐकायला शिका आणि तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या सोयीनं उभ्या करून दिल्या जात आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याचा कुठेतरी फायदा घ्यायला हवा. पूर्ण व्हिडिओ वारंवार ऐका असं आम्ही तुम्हाला सांगतोय. पण आमच्या नजरेस एक आलं की तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकत नाही आहात. असं न करता प्लीज रिक्वेस्ट करते तुम्हाला आणि सांगते की काय पूर्ण व्हिडिओ ऐकायला शिका. त्याच्याने काय होईल, तुमच्या ज्ञानात तर भर पडणारच आहे आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे ते चांगलं आहे. आपण इतर बऱ्याचशा गोष्टी करतो मोबाईलवरती, पण व्हिडिओ ऐकायला काय चाललंय. सो प्लीज लिसन द व्हिडिओ, वॉच द व्हिडिओ टिल द एंड. अँड नाव वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द फर्स्ट पॅराग्राफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण जे काही 4 चॅप्टर स्टडी केले ते सगळे स्टोरी बेस्ड होते. हा 5वा जो चॅप्टर आहे तो थोडासा रियालिटी बेस्ड आहे. आपल्याला एक वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. काय नक्की जाणीव करून देणारा आहे बघूयात आपण. हाऊ ऑफन डू यू बाय अ सेलफोन, लॅपटॉप, TV? In these gadget driven days, you probably upgrade your electronics fairly often. See, we are living in the we are living in this world now, and this is the world is full of new technologies. आपण आजच्या या ज्या जगामध्ये राहतोय त्या जगामध्ये सतत नवीन तंत्रज्ञानाच्या गोष्टी येतात, म्हणजे वस्तू येतात, नवीन साधनं उपलब्ध होतात की ज्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान त्याचे फीचर्स अवेलेबल आहेत की जे सतत अपग्रेड केले जातात, अपडेट केले जातात आणि नवीन फीचर्स असल्यामुळे आपण सहज त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि किती वेळा, हाऊ ऑफन डू यू बाय अ न्यू सेलफोन, TV और लॅपटॉप? किती वेळा आपण या सातत्याने या गोष्टी बदलत राहतो. ओके, ऑब्विसली मोबाईल घेतला, 1-2 महिने वापरला, कंटाळा आला, त्यातले फीचर्स काही काम करत नाहीयेत किंवा नवीन काहीतरी बाजारात आलंय की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे सध्या, तर मला ते फीचर्स असलेला मोबाईल हवाय असं आपल्याला अगदी सहज कुणालाही आजकाल वाटून जातं आणि आपण काय करतो, आपला मोबाईल फोन बदलतो. आपला TV, आपण सणवार असेल, एखादं फेस्टिवल असेल घरात, तर सहजरित्या आपण TV बदलतो. सी, कारण का, बिकॉज वी आर लिव्हिंग इन द गॅजेट ड्रायव्हन डेज. कारण आपण या आजच्या टेक्नॉलॉजिकल युगामध्ये राहतोय, हे ह्याचं मुख्य कारण असावं असं सांगितलं गेलेलं आहे. गॅजेट म्हणजे मशीन. सध्याचं युग कसलं आहे, सगळीकडे आपल्याला या गोष्टी अवेलेबल दिसतात. सो म्हणून म्हटलंय इन दीज डेज आर कॉल्ड ॲज अ गॅजेट ड्रायव्हन डेज. सतत नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला अवेलेबल झालेल्या दिसतात. यू प्रॉबेबली अपग्रेड युअर इलेक्ट्रॉनिक्स फेअरली ऑफन. आपला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपण सतत अपग्रेड करत राहतो, बदलत राहतो, नवीन घेत राहतो. मोस्ट पीपल डोंट थिंक ट्वाइस अबाउट बाईंग लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. बहुतेक लोक अगदी 2 वेळा विचारही करत नाहीत. दे डोंट वॉन्ट टू थिंक बिफोर बाय द इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस. याची खरंच गरज आहे का, काय फीचर वेगळा असावा किंवा का मी ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, ह्याचा कसलाही विचार न होता सहज आपण अट्रॅक्ट होतो आणि त्या वस्तू विकत घ्यायला जातो. After all, companies and their marketing teams spend a great deal of money to make sure that we are hungry for the next iPad or LED TV. And the credit goes to the marketing company and the team members. या मार्केटिंग कंपनीला खरं तर श्रेय द्यायला हवं. ते इतक्या चांगल्या पद्धतीने त्याची ॲडव्हर्टाईज करतात, इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात की आपण त्या गोष्टीला सहज बळी पडतो आणि नवीन मोबाईल फोन, नवीन TV सहजरित्या घेतो. ऑब्विसली सतत आपल्याला सगळीकडेच दिसतं, ॲडव्हर्टाईज केली जाते प्रत्येक गोष्टीची. TVवर पाहिलं की दिवसभर या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, जाहिरात होताना दिसते आपल्याला आणि ते प्रोडक्ट आपल्याला घ्यावंसं वाटतं. की त्यांना माहिती आहे आपल्याला किती वेळा कशी वी आर हंग्री फॉर द नेक्स्ट iPad और LED TV. म्हणजे
आपल्याला ॲक्च्युली भूक लागली या सगळ्या गोष्टीची, सतत वाटतं की हे पाहिजे माझ्याकडं, हे असलंच पाहिजे. आणि अशा या आपल्या हव्यासामुळं काय होत चाललंय, या मार्केटिंग टीम कंपनीचा तर फायदा होतोच होतो, पण जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमकडे आपण दुर्लक्ष करतोय. तोच प्रॉब्लेम आता आपण डिस्कस करतोय. होप यू हॅव अंडरस्टूड द फर्स्ट पॅराग्राफ. In the first paragraph, we have discussed that how the advertisement companies create the advertise of their products, and we all are the victim of this advertisement, the marketing team members. आपण सतत याला बळी पडतो आणि ऑलवेज वी ऑफन बाय द न्यू थिंग्स, न्यू मोबाईल, न्यू TV. या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आपल्याला सतत आवडत जातात. पण नवीन फीचर असलेलं काहीतरी आपल्याकडे हवंय असं आपल्याला सातत्यानं वाटत राहतं आणि म्हणून आपण आपला सेलफोन, आपला मोबाईल फोन बदलतो आणि नवीन घेत राहतो. नेक्स्ट पॅराग्राफ. While our hunger for electronics and technological keeps growing, what happens to our old stuff? तुम्ही जेव्हा एखादी नवीन वस्तू घेताय, नवीन मोबाईल फोन घेताय, मग तुमच्या जुन्या मोबाईल फोनचं काय झालं याचा विचार केलाय कधी? The statistics and trends are startling. According to Wirefly.org, the average cell phone users gets a new cell phone every 18 months. एक वेबसाईट आहे Wirefly.org नावाची. या वेबसाईटच्या एका संशोधनानुसार, रिसर्चनुसार असं लक्षात येतं की सेलफोन घेण्याची माणसाची सवय जी आहे, ॲव्हरेज बहुतेक लोक 18 महिन्याला आपला मोबाईल फोन काय करतात, चेंज करताना दिसत आहेत. म्हणजे साधारणपणे 1.5 वर्ष असं आपण म्हणूयात. एक स्टॅटिस्टिक्स त्यांचा अभ्यास आहे, रिसर्च आहे त्यांचा, एक ट्रेंड आहे. लक्षात येतं तुमच्या? सी. In the US, we toss more than 100 million cell phones in the trash every years. बघा किती रियालिटी कशी भयानक असू शकते. एक विदारक चित्र आपल्यासमोर उभं राहिलं पाहिजे बघा या सगळ्या गोष्टी बघून. आणि नक्कीच आपण ह्याचा कुठेतरी विचार करायला हवा. अभ्यासासाठी तर हा चॅप्टर आहेच आहे, प्लस ॲज अ ह्युमन बिईंग, एक माणूस म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपली काही जी जबाबदारी असते त्याचा विचार करता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडंसं एक आपला अंदाज किंवा आपली नजर त्याच्याकडे बघण्याची बदला. एवढं तरी आपण या चॅप्टरमधून शिकलंच पाहिजे. काय सांगितलं बघा, एकट्या अमेरिकेमध्ये, US मध्ये दर वर्षाला 100 मिलियन सेलफोन कचऱ्यामध्ये जातात. ट्रॅश म्हणजे गार्बेज, कचरा. येते लक्षात तुमच्या? 100 मिलियन सेलफोन कचऱ्यामध्ये जातात. म्हणजे किती कचरा होत असेल बघा. हा सगळा कसला कचरा आहे? इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा आहे. म्हणूनच चॅप्टरचं टायटल काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट. 20 मिलियन TVs आर ट्रॅश्ड इन द US एव्हरी इयर. सेलफोन 100 मिलियन, TVs 20 मिलियन, and only 13% of electronic waste is disposed and recycled properly. आणि एवढा जो काही कचरा निर्माण होतो त्यातनं फक्त 13% जो काही कचरा आहे तो काय केला जातो, रिसायकलिंग केला जातो, परत एकदा यूज करण्यासाठी त्याला बनवलं जातं किंवा प्रॉपरली डिस्पोज केला जातो, नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. मग बाकीचा कचऱ्याचं काय येतंय लक्षात? म्हणजे बाकीचा बघा जवळपास किती कचरा, 87% झाला. 87% कचरा ॲज इट इज आहे पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, की जो इथं तिथं पडलेला तुम्हाला दिसेल आणि ज्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहे, ज्याचा केमिकलचा म्हणा डेंजरस परिणाम आहेत तेही आपण डिस्कस करणारच आहोत की त्याचे इफेक्ट्स काय काय असू शकतात. सो होप यू आर गेटिंग द इम्पॉर्टंट पॉईंट. हा महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असावा की काय, कशा रीतीनं या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स कचरा आपण निर्माण करत चाललोय. हीच वास्तवाची जाणीव निर्माण करून देणारा हा चॅप्टर आहे आणि आपल्याला त्याच्याकडे एक आपला बघण्याची नजर आपली बदललीच पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. नाहीतर मग उद्या चालून जे काही भवितव्य आहे आपलं ते धोक्यात आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यातला हा एक भाग आहे. आपण कधी विचार केला का यापूर्वी, मोबाईल फोन घेण्यापूर्वी किंवा हे TV घेण्यापूर्वी? आता तरी किमान विचार करा. So we are going to continue with the next paragraph, third paragraph of the chapter. Where does our e-waste go? The title of the third paragraph is Where does our e-waste go? मग हे आपलं e-waste जातं कुठं नक्की? आता पहिल्या 2 पॅराग्राफमध्ये आपण डिस्कस केलं. वी हॅव डिस्कस दॅट what is the meaning of e-waste exactly and what is the current situation in the world about the US. म्हणजे या सगळ्या डेव्हलप कंट्रीजच्या बाबतीत आपण स्टडी केला आता. फक्त USची वगैरे उदाहरणं देण्याचं कारण त्या डेव्हलप कंट्री आहेत. तिथं लोकांची अजून जास्त सायकोलॉजी हीच आहे की सतत या गोष्टी, वस्तू विकत घेत राहणं. सो त्यामुळं
त्याची उदाहरणं दिली असावीत. सो वी आर गोइंग टू स्टडी द नेक्स्ट पॉईंट. द पॉईंट इज वेअर डज अवर ई वेस्ट गो. कुठं जातो हा कचरा नक्की? Electronic waste from equipment of all sizes includes dangerous chemicals like lead, cadmium, beryllium, mercury and brominated flame retardants. Means काय? त्याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल्स असतात? लीड असतं, कॅडमियम असतं, बेरिलियम असतं, मर्क्युरी असतं आणि ब्रॉमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स. म्हणजे असे बरेचसे प्रकारचे केमिकल्स, म्हणजे मिक्सचर म्हणूयात त्याला, की जे मॅनमेड आहेत. ब्रॉमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स मीन्स रिटार्डंट म्हणजे केमिकल, आणि ब्रॉमिनेटेड फ्लेम मीन्स की जे मॅनमेड आहे, जे इंडस्ट्रियल यूजसाठी वापरले जातात. म्हणजे अगदी आपण म्हणजे वेगवेगळ्या टेक्सटाईल कंपनीमध्ये म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये म्हणा, असे बरेचसे केमिकल्स यूज केले जातात. आणि हे सगळं पहिलंच वाक्य काय आहे? दीज इलेक्ट्रॉनिक वेस्ट फ्रॉम इक्विपमेंट ऑफ ऑल साइजेस इन्क्लूड्स डेंजरस केमिकल्स. याच्यामध्ये हजार्डस डेंजरस केमिकल्स ऑलरेडी असतात, इन्क्लूड केलेले असतात. तर ते कोणते? म्हणजे लीड, कॅडमियम वगैरे वगैरे. When we dispose of gadgets and devices improperly, these hazardous materials have a high risk of polluting the air. मग ज्यावेळी तुम्ही त्याला चुकीच्या पद्धतीने डिस्पोज करायचा प्रयत्न करता, त्या गॅडजेटला, त्या मशीनला नष्ट करण्याचा प्रयत्न करता, त्या डिव्हाइसला इम्प्रॉपरली, चुकीच्या पद्धतीनं, अयोग्य पद्धतीनं, त्यावेळी काय होतं? हे हजार्डस मटेरियल्स एअर पोल्यूट करायचं काम करतात, हवा प्रदूषित करतात, कंटेमिनेटिंग सॉइल, माती प्रदूषित करण्याचं काम करतात, पोल्यूट करतात, आणि लिचिंग इनटू वॉटर रिसोर्सेस, आणि नकळतपणे पाण्यापर्यंत पोचतात ते. म्हणजे आपण जे पाणी पिण्यासाठी वापरू, त्या पाण्यामध्ये पण त्याचा प्रसार होताना आपल्याला दिसतोय. When e-waste sits in a typical landfill, for example, water flows through the landfill and picks up trace elements from these dangerous minerals. Eventually, the contaminated landfill water called leachate gets through layers of natural and manufactured landfill liner and other protection. म्हणजे काय? इव्हेंच्युअली काय होणार आहे? आपण असं म्हणू शकतो की लँडफिलमध्ये, जमिनीमध्ये, आता ह्याचं सगळीकडे जेव्हा सॉईलमध्ये, हवेमध्ये किंवा पाण्यामध्ये हे सगळे केमिकल्स पोचले, की जे काय म्हटलं त्याला, हजार्डस मटेरियल आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे डेंजरस मटेरियल आहेत, की जे सगळं प्रदूषित करण्याचं काम करतात. हे मटेरियल्स पाण्यापर्यंत पोचल्यावरती काय होईल? आपण जे लिचेट म्हणतो, म्हणजे शेततळ म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला, म्हणजे पाणी आपण साचून ठेवतो बघा बऱ्याचशा ठिकाणी. तर अशा ठिकाणीपर्यंत पाणी पोचल्यावर, की जे आपण वापरू पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी, तर त्याचा नक्कीच परिणाम होणार आहे. म्हणजे जे पाणी आपल्याला वापरण्यामध्ये येत आहे तिथंपर्यंत ते केमिकल्स पोचत आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली ते आपल्या शरीरावरती देखील परिणाम करू शकतात. When it reaches natural groundwater, it introduces lethal toxicity. आणि मग नॅचरल ग्राउंड वॉटरपर्यंत, आतपर्यंत जर ते मटेरियल्स गेले तर ते अतिशय, इट इज अ पॉयझनस फॉर अस. ते पॉयझनस आहे आपल्यासाठी. लिथल टॉक्सिटी म्हणजे ज्याच्यामध्ये विषाणू आहेत, जे प्राणघातक आहेत आपल्यासाठी, आपल्याला मारू शकतात ते. इट कॅन किल अस. असे ते केमिकल्स आहेत की जे आपल्या शरीरामध्ये विष निर्माण करण्याचं काम करू शकतात. हेल्थ रिस्क रेंज फ्रॉम किडनी डिसीजेस, ब्रेन डॅमेज टू जेनेटिक म्युटेशन्स. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं आरोग्य कितीपर्यंत रिस्की आहे बघा. यामुळं हे पाणी आपल्या शरीरात गेलं तर किडनीचा डिसीज होऊ शकतो, ब्रेन डॅमेज होऊ शकतं, जेनेटिक म्युटेशन येऊ शकतं. जेनेटिक म्युटेशन मीन्स जनरेशन टू जनरेशन एखादं फिजिकल काहीतरी प्रॉब्लेम पास होऊ शकतो. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला जाऊ शकतो. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत. Scientists have discovered that Guyu and China has the highest levels of cancer causing dioxin in the world. आणि असं सांगितलंय, गुयू आणि चायना यासारख्या डेव्हलप कंट्रीमध्ये हायेस्ट लेवलला कॅन्सर पसरलं गेलेलं आहे. तर ह्याचं कारण काय असू शकतं? तर हे या सगळ्या गोष्टी, हे सगळे केमिकल्स लक्षात घ्या. म्हणजे रियालिटी किती भयानक आहे बघा, किती डेंजरस आहे, की ज्याच्याकडे आपलं लक्षही नाही आहे. But we should have to think about it, okay? Because we should have to create the great environment, great atmosphere for the future generation. येणाऱ्या पिढीसाठी आपण एक चांगलं वातावरण निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. आपली फक्त एकाची नाही, समाजाची, अख्ख्या जगाची आहे. आणि समाजाचा, जगाचा भाग म्हणून आपण ते करणं
गरजेचं आहे. नाहीतर मग अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. आपण आता बघतोय की सध्या पॅन्डेमिकचा काळ आहे बघा. कोरोना महामारीचा सामना आपण जगातल्या प्रत्येक व्यक्तीने केलाय. अनेक देशामध्ये कोरोना पसरलाय. अजूनही त्याचं पूर्णपणे तो संपलाय असं आपण म्हणू शकत नाही. तर अशाच पद्धतीने असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्या अशा चुकीच्या गोष्टींमुळे निर्माण होऊ शकतात. होप यू हॅव अंडरस्टूड द फर्स्ट पॉइंट ऑफ थर्ड पॅराग्राफ. आता आपण फक्त एक पॉइंट पाहिलाय. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट. We will go forward. 7 out of 10 children in the villages of Gyuyu have too much lead in their bodies. या देशामध्ये 10 पैकी 7 मुलांच्या शरीरामध्ये लीड पसरलंय. लीड नावाचं केमिकल, शिस जे आपण म्हणतो मराठीमध्ये, ते बॉडीमध्ये त्यांच्या उतरलंय अवघ्या. 82% टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर लीड पॉइझनिंग. आणि लीडची विषबाधा झाली त्यांना असं आपण म्हणू शकतो 82% मुलांच्या शरीरामध्ये. बिकॉज द ड्रिंकिंग वॉटर इज सो कंटिमिनेटेड. कारण काय आहे? बिकॉज ऑफ द ड्रिंकिंग वॉटर दॅट इज कंटिमिनेटेड, पॉल्युटेड बिकॉज ऑफ these chemicals which we have in our electronic devices. Villages have to truck in water from the other towns. Even with the best intentions in mind, recycling e-waste often leads to illegal overseas shipping and dumping. सी विलेजर्स, गावची लोकांना काय करावं लागतं? पाणी दुसऱ्या ठिकाणावरून आणावं लागतं. म्हणजे त्यांच्याकडे जर अवेलेबल नसेल तर ते दुसऱ्या ठिकाणी जातील, शहराच्या ठिकाणी जातील आणि सतत पाण्याची ने-आण होताना आपल्याला दिसते. आणि यामुळेच ते सतत पसरत राहणार आहे एका ठिकाणचं पाणी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर. त्यामुळं आणि आणखीन एक त्याचं कारण असू शकतं, रिसायकलिंग ई वेस्ट ऑफन लीड्स टू इलिगल ओव्हरसीज शिपिंग अँड डम्पिंग. म्हणजे साता समुद्रा पलीकडं शिपिंग अँड डम्पिंग होतं, म्हणजे शिफ्ट केलं जातं. हे सगळं मटेरियल जे आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सहजपणे दुसऱ्या देशात विकले जातात म्हणा किंवा पाठवले जातात म्हणा. वेगळ्या वेगळ्या कारणास्तव पाठवले जातात. कारण वेगळं आहे, ते पुढे सांगितलंय बघा. डिव्हायसेस गेट लेफ्ट इन अ ह्यूज पीट अँड बर्न्ड. एका आपण असं म्हणू शकतो की इन अ लार्ज होल इन द ग्राउंड. एक लार्ज होल, मोठा खड्डा केला जाईल, त्याच्यामध्ये ते डिव्हायसेस बर्न्ड केल्याचा, जाळण्याचा प्रयत्न केला जातो. Was a 2008 study from the US government accountability office found that some recycles ship e-waste to the third world countries under the guise of philanthropy. See, it is the research of 2008 by US government accountability office. USच्या या एका ब्रांचनं, गव्हर्नमेंट एजन्सी म्हणूयात आपण, त्यांनी एक स्टडी केला, रिसर्च केला आणि सांगितलं की काय, बहुतेक वेळा या विकसित देशांमार्फत, या डेव्हलप कंट्रीजकडून, विकसित झालेल्या देशांमधून काय होतं, रिसायकलिंगच्या नावाखाली ई वेस्ट म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक्सचा कचरा सगळा थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये पाठवला जातो. थर्ड वर्ल्ड कंट्रीज मीन्स अनडेव्हलप्ड कंट्री, अविकसित देश. अविकसित देशामध्ये पाठवलं जातं. ऑब्विसली कचरा पाठवला म्हणून नाही, सोंग केलं जातं, ढोंग केलं जातं. गिव्स ऑफ फिलॉन्थ्रॉपी मीन्स आपण काय म्हणू शकतो त्याला, सत्य लपवायचं आणि ढोंग करायचं, सोंग करायचं. इट इज अ वे इन विच समबडी हाइड्स द ट्रूथ. असा एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये सत्य सहजपणे लपवलं जातं. फिलॉन्थ्रॉपी म्हणजे चांगलं वागवायचं, वर दाखवलं जातं की आम्ही चांगल्यासाठी करतोय, आम्ही तुमच्याकडे या वस्तू पुरवतोय तुम्हाला, तुमच्या देशात नाही येत ही टेक्नॉलॉजी. अशा नावाखाली ॲक्च्युली काय केलं जातं, तर कचराच पाठवला चाललाय. क्लेमिंग these donations can bring technology to developing nations. असं म्हटलं जातं की एक टेक्नॉलॉजी आम्ही तुमच्या देशापर्यंत आणतोय. While plenty of recycles are run repeatable operations, the shadowy companies just ship absolute e-waste to digital dumping grounds in countries like Ghana. बघा, काही आहेत की चांगलंच कृती करतील आणि खरंच त्याचं रिसायकलिंग करायचा प्रयत्न करतील, पण घाणासारख्या देशामध्ये त्याचे डिजिटल डम्पिंग ग्राउंडच क्रिएट चालले, खाली त्याला गाडलं गेलंय आणि त्याचे ग्राउंड क्रिएट केलेत. बघा कशाचे, तर त्यामध्ये काय आहे, सगळा हा ई वेस्ट कचरा असताना आपल्याला दिसतोय. आता आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये कंटिन्यू काय करतोय, घाणाची एक्झॅक्टली परिस्थिती काय, व्हॉट इज द कंडिशन ऑफ द घाना दॅट वी आर गोइंग टू स्टडी.
Frontline profiled an e-waste dump in Ghana that explored the health risk of these practices. फ्रंटलाईन नावाच्या एका मॅगझिननं काय केलंय, या गोष्टी समोर आणल्यात बघा. ई-वेस्ट डम्प इन घाना दॅट एक्सप्लोर द हेल्थ रिस्क ऑफ दीज प्रॅक्टिसेस. आणि हेल्थ रिस्क आहे तिथं, म्हणजे आरोग्याला हानिकारक आहेत या गोष्टी. कितपत लेवलला आहेत ते बघतोय आपण. यंग चिल्ड्रन देअर मेक अ लिव्हिंग बाय स्कॅवेजिंग वेस्ट टू रिक्लेम गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड कॉपर. तिथं काय केलं जाते, all the youngsters they can made the gold, silver and iron and copper from the e-waste. सोनं, चांदी, तांब यासारख्या गोष्टी ते काय करतात, या ई-वेस्ट पासून बनवतात स्कॅवेजिंग करून. त्याला ऑब्विसली स्कॅवेजिंग करतात म्हणजे काय, काहीतरी चांगलं ई-वेस्ट सॉर्टिंग करतात त्याचं, आणि सॉर्टिंग मधून काहीतरी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतात. The amount of time they spend at the dumping grounds is dangerous enough. Factor in these poisons and chemicals, and these habits can be fatal. Means how many time they spend in that dumping ground. त्या डम्पिंग ग्राउंड मध्ये, त्या खड्ड्यामध्ये, डिजिटल खड्ड्यामध्ये ते किती वेळ राहतात, किती वेळ काम करतात. त्यानं ते काम ते इतक्या वेळ करतात की ते त्यांच्यासाठी घातक आहे. इट इज अ पॉयझनस अँड केमिकल्स कॅन बिकॉज ऑफ दॅट दे कॅन हॅव द हेल्थ प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज. त्यांना सहजपणे हेल्थ इश्यूज निर्माण होऊ शकतात त्या यंगस्टर्सना, त्या तरुण मुला मुलींना. दॅट कॅन बी अ फॅटल मीन्स अतिशय जीव घेणं येते. मे बी इट इज दे शुड हॅव टू फेस द डेथ. त्यांना कदाचित मरणाला देखील सामोरं जावं लागू शकतं. इतकी भयानक परिस्थिती आहे. कुठं तर घाणासारख्या देशामध्ये. होप यू आर गेटिंग. आपण काय डिस्कस करतोय की घाणासारख्या देशामध्ये ई-वेस्टचं ॲक्च्युली रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. दे कॅन मेक द ह्यूज डम्पिंग ग्राउंड. ओके. अँड द यंगस्टर्स दे प्रॅक्टिस हार्ड टू मेक द आयर्न, गोल्ड, सिल्वर अँड कॉपर फ्रॉम द ई-वेस्ट. ते सगळे या गोष्टी बनवण्याचा, रिसायकलिंग करण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात. बट देअर इज द प्रॉब्लेम ऑफ हेल्थ रिस्क, हेल्थ इश्यूज बिकॉज ऑफ दॅट केमिकल अँड पॉयझन which we have included in the electronic devices. And असं म्हणू शकतो की दॅट कॅन बी बिकम फॅटल मीन्स ते जीव घेणे, अत्यंत मरणाला देखील त्यांना सामोरं जावं लागेल. फर्दर द US स्टेट डिपार्टमेंट्स लिस्ट घाना ॲज वन ऑफ द टॉप सोर्सेस ऑफ सायबर क्राईम इन द वर्ल्ड. आणि युएसने सांगितले की घाणासारखा देश आहे की जो सायबर क्राईममध्ये टॉपला आहे, वरती आहे, ज्याचं सायबर क्राईम होतात, सहज गुन्हे घडतात तिथे. म्हणजे ऑब्विसली आपण मेमरी कार्ड म्हणा किंवा त्या डिव्हायसेसमध्ये तुमची जी काही माहिती राहिली ती चोरली जाऊ शकते त्या डिव्हायसेस थ्रू, डिस्कार्ड केलेल्या, तुम्ही फेकून दिलेल्या डिव्हाइसमधनं. आणि त्यातनं ह्या प्रकारचे सगळे क्रिमिनल्स गुन्हे होऊ शकतात. Criminals can purchase salvage and drives in an open market, and minutes later they have accessed the personal and financial information you left behind in the discarded devices. मी आताच सांगितल्याप्रमाणे हे गुन्हेगार सगळे काय करतायत, तुम्ही जी माहिती या सगळ्या डिव्हाइसेसमध्ये असेल तुमची, ते सहजपणे अगदी मिनिटामध्ये काढून घेऊ शकतात. तुमची आर्थिक माहिती, तुमचं बँकेचं सगळे नंबर्स वगैरे, आणि त्यातनं ते बरेचसे पैसे कमवताना आपल्याला दिसत आहेत. सी, तुम्ही केलेल्या डिस्कार्डेड डिव्हाइसेसमधनं, म्हणजे तुम्ही फेकून दिलेलं, विच वी हॅव थ्रोन द डिव्हाइसेस. आपण जे डिव्हाइसेस, जे मशीन्स या सगळ्या फेकून दिलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींमधनं ते काय करतात, सहजपणे आपली पर्सनल वैयक्तिक माहिती आणि फायनान्शियल इन्फॉर्मेशन, आपली आर्थिक सगळी माहिती सहजपणे चोरून घेऊ शकतात. आणि त्यातनं बरेचसे गुन्हे घडताना दिसतात. आणि म्हणून घाणासारखा छोटा देश काय आहे, गुन्ह्याच्या पातळीत मात्र वरती असलेला आपल्याला दिसतो. आणि कसले गुन्ह्याचे सगळे, सायबर क्राईम, याला आपण सायबर क्राईमच म्हणतो नक्की. सो अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली तिथं कुठेतरी आपल्याला दिसते. होप यू आर गेटिंग दिस मच. वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द नेक्स्ट थिंग, that is the we are going to continue with the third paragraph. थर्ड पॅराग्राफचा अजून थोडासा भाग राहिलाय, तो आपण स्टडी करतोय. बघा, ABC न्यूज did an incredible investigation of one e-waste recycler based in Denver. This company
which claimed to safely recycle e-waste was not recycling it at all. ABC म्हणजे अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी या न्यूज चॅनलनं एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन केलं. इनक्रेडिबल मीन्स जे इम्पॉसिबल आहे ॲक्च्युली, पण ते त्यांनी पॉसिबल करून दाखवलं. इन्व्हेस्टिगेशन रिसर्च करून दाखवलं आहे की काय बघा, डेन्व्हर सारख्या देशामध्ये ऑफ वन ई-वेस्ट रिसायकलर बेस्ड इन डेन्व्हर, this company which claimed to safely recycle e-waste was not recycling it at all. Instead, they were loading all those computer monitor, laptops, TVs and cell phones into shipping containers and sending them off to the far east, mainly rural China and Hong Kong. डेन्व्हर सारखा देश काय करतोय, ई-वेस्ट रिसायकल करण्याच्या नावाने ॲक्च्युली व्हॉट दे आर डुईंग, दे आर शिपिंग द ई-वेस्ट टू द रुरल चायना. चायनाचा जो ग्रामीण भाग आहे, हाँगकाँग किंवा चायनासारख्या देशाच्या ग्रामीण भागामध्ये हे सगळं ई-वेस्ट, मॉनिटर, लॅपटॉप, टीव्हीज, कॉम्प्युटर, सेलफोन पाठवायचं काम करतात. तेही सेम म्हणजे फिलॉन्थ्रॉपीचं सोंग केल्यासारखं, चांगुलपणाचा आव आणल्यासारखं दाखवून या सगळ्या गोष्टी ते पाठवत चाललेत, सेंड करत चाललेत. डेन्व्हर सारखे देश कुठं, तर चायना आणि हाँगकाँगच्या ग्रामीण भागामध्ये. पीपल इन डेव्हलपिंग कंट्रीज इंग्लिश नेक्स्ट कंटिन्यू आलंय बघा, ते कॉपी पेस्ट करताना. कंट्रीज आर पेइंग विथ देअर लाईव्स जस्ट सो वी कॅन हॅव द नेक्स्ट आयपॅड. Now that you have a sense of how serious a problem e-waste possesses, consider how you can make a difference with your daily decisions. It's sobering and depressing to think about tragedy abroad, but we can change things. We can make sure our e-waste recycled effectively and not shipped off to the third world countries irresponsibly. Actually, we should have to think before we can buy a next iPad. We all people are very much hungry for the new technology. नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याकरता किंवा नवीन टेक्नॉलॉजीचं डिव्हाइस माझ्याकडे असावं हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं. बट वी शुड हॅव टू थिंक अबाउट दिस सिरियस प्रॉब्लेम. पण या प्रॉब्लेमकडे आपण गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे असं सांगितलं गेलंय. आणि आपल्या डेली डिसिजन्स घेताना आपण थोडासा विचार करा आणि मग खरंच नवीन फोनची गरज आहे का बघा. नाहीतर ही जी काही ट्रॅजेडी आहे, म्हणजे हे काही सगळ्या दुःखद गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यात यायला काही वेळ लागणार नाहीये. वी कॅन चेंज इट. आपण बदल करू शकतो. अँड आपण थोडासा विचार करूयात की एखादी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याच्या पूर्वी आपली वस्तू आपण प्रॉपर डिस्पोज करूयात. त्यासाठी काय ऑप्शन्स आहेत, काय पर्याय उपलब्ध आहेत, हेच आपल्याला पुढं सांगितलंय, म्हणजे कंटिन्यू करणार आहोत आपण, की जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिकतोय. व्हॉट आर द ऑप्शन्स आर अवेलेबल टू डिस्पोज अवर डिव्हाइस प्रॉपरली त्याला डिस्पोज करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी काय पर्याय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि नॉट शिफ्ट ऑफ टू द थर्ड वर्ल्ड कंट्रीज इररिस्पॉन्सिबली. बेजबाबदारपणे आपला सगळ्या या गोष्टी, वस्तू थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये म्हणजे विकसित देशांमध्ये पाठवणं हा काही पर्याय योग्य नाही आहे. योग्य पर्यायाची आपण निवड केली पाहिजे. आपला कचरा दुसऱ्या देशात आपण नाही पाठवायला पाहिजे, त्यांना तो सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो. सो वी आर गोइंग टू कंटिन्यू विथ द रेमेडीज, द सोल्युशन ऑफ ई-वेस्ट. काय रेमेडीज आहेत, काय पर्याय अवेलेबल आहेत, काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत की ज्याच्याने आपल्याला लक्षात येईल की ई-वेस्ट डिस्पोज कसं करायचं, याचे सगळे डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करतोय, की जो याचा कंटिन्यू व्हिडिओ असणार आहे. होप यू आर अंडरस्टँड, यू आर गेटिंग दिस 3 पॅराग्राफ ऑफ द 5th चॅप्टर इलेक्ट्रॉनिक वेस्ट. डू स्टडी वेल. पूर्ण व्हिडिओ ऐका, पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा, आपल्या ज्ञानात भर करा नक्कीच, आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदाच होणार आहे. थँक्यू सो मच.